आता बुलेटिनला सुरुवात करूयात। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर आलेली आहे। रोहित आर्यचं एका मराठी अभिनेत्रीशी कनेक्शन समोर आलेलं आहे। रोहित आर्यचा अभिनेत्री रुचिता जाधवशी संवाद झाल्याचंही समोर आलेलं आहे। रोहित आर्यनं काल रुचितालाही भेटायला बोलवलं होतं। काही कारणांमुळे रुचितानं ही भेट रद्द केली। ही देखील आता एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं आणि यानंतर या मुलांची सुटका करताना रोहित आर्य याचा एन्काउंटर करण्यात आलेला होता आणि याच संदर्भातली एक महत्त्वाची माहिती म्हणजे रोहित आर्य याचा मराठी अभिनेत्री सोबतचं एक कनेक्शन समोर आलेलं आहे। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्या सोबत आहेत। विशाल, काल रोहित आर्यचा एन्काउंटर झाला, 17 मुलांना त्यांनी ओलीस धरलेलं होतं। आता एका मराठी अभिनेत्री सोबत त्याचं कनेक्शन समोर आलंय। त्यानं रुचिता जाधव हिला भेटायला बोलवलेलं होतं। काय माहिती मिळू शकली या संदर्भातली? बरोबर आहे। मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिने इंस्टाग्रामवर एक स्टेटस ठेवलेला आहे। त्याच्यातून हा खुलासा झालेला आहे आणि तिने हे सांगितलेलं आहे की माझं दैव बलवत्तर म्हणून मी काल तिकडे गेले नाहीतर मला रोहित याने स्वतःहून संपर्क केला होता आणि त्या ठिकाणी मला भेटायला बोलवलं होतं। आणि त्याचबरोबर तिने व्हॉट्सअपचं जे चॅट तिच्याबरोबर 4 ऑक्टोबर पासून जे सुरू होतं ते सुद्धा शेअर केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी एक चित्रपटाचा एक प्रोजेक्ट आहे, त्याच्या संदर्भात तुझ्याशी मला भेटायचं आहे, आपण भेटू शकतो का? तर त्याच्यानंतर त्यांची अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती। त्यानंतर काल त्यांचं भेटायचं ठरलं होतं आणि रुचिताला सुद्धा त्याच ठिकाणी त्या स्टुडिओमध्ये जे ओलीस नाट्य घडलं त्या ठिकाणी तिने रोहित आर्यनी भेटायला बोलवलं होतं आणि रुचिता ही जाणारही होती। मात्र काही कारणास्तव तिने ही भेट रद्द केली आणि आज सकाळी जेव्हा ही घटना तिला कळली तेव्हा तिला अत्यंत धक्का बसला आणि त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करत याबाबत घडलेली ही जी घटना आहे तिची माहिती पोस्ट केलेली आहे। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर रोहित आर्यचं हे मराठी अभिनेत्री सोबतचं एक कनेक्शन समोर आलेलं आहे। रोहितनं स्वतःहून रुचिताशी संपर्क साधलेला होता आणि तिला भेटायला देखील बोलवलेलं होतं। मात्र रुचितानं काही कारणास्तव ही भेट नाकारली आणि त्यामुळेच आपला जीव वाचला अशी एक पोस्ट तिने सध्या सोशल मीडियावर केलेली आहे। त्यामुळेच हा सर्व प्रकार देखील समोर आलेला आहे।